नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर बघा, आता माझा स्वयंपाक झाला आहे, मुलं पण शाळेत गेले आणि मग आता माझी देवपूजा राहिली आहे आणि सकाळी लवकर उठून मी सगळं आवरून घेतलं आहे आणि मी महाराजांसाठी ना पुरणपोळीचा नैवेद्य बनवला आहे. चला मी तुम्हाला दाखवते कसा स्वयंपाक झाला आहे ते पण दाखवते आणि यानंतर मग माझी पूजा पण करून घेते. इथं मी भात बनवून ठेवले होते आणि आमटी, भात, भज्जे, पापड असा पूर्ण स्वयंपाक झाला होता माझा आणि मी महाराजांसाठी नैवेद्याचं ताट पण भरून ठेवलं होतं आणि मग त्यानंतर मी यांना पण डब्बा दिले आणि मुलीला पण डब्बा घेऊन जायचं होतं शाळेत म्हणून तिचा पण डब्बा पॅक केले. तर बघितलं असेल तुम्ही मी स्वयंपाक बनवलेला आणि ना काय होते, अशा निमित्तानं घरामध्ये पुरणपोळी बनते आणि मग साधा तर स्वयंपाक दररोजच होतो म्हणून मी पुरणपोळीचाच नैवेद्य केले आणि महाराजांना पण पुरणपोळी आवडते म्हणून मी जास्त करून पुरणपोळीच बनवते. कुठला पण महाराजांचा सण असेल तर मी पुरणपोळीचाच नैवेद्य बनवते. तर कसा होता स्वयंपाक हे नक्की सांगा मला. तर आता माझी देवपूजा राहिली, मी देवपूजा करून घेते, तुम्हाला पण दाखवते मी देवपूजा कशी करते आणि गुरुपद कसं घेतलं मी पण ते पण दाखवते. तर माझा हा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा. तर इथं बघा मी अगोदर दिवा लावून घेतले, कारण काय असतं माहिती आहे का, आपण कुठलं पण कार्य करत असलो तर अग्नी देवतेच्या साक्षीनं करणार असतो. त्यासाठी ना कुठलं पण देवाचं जर कार्य करायचं असेल तर म्हणजे साधी देवपूजा जर असली तर अगोदर दिवा लावून घ्यायचा आणि मगच देवपूजेला सुरुवात करायची. तर मी आता बघा इथं सगळे देव आहेत ते खाली म्हणजे ठेवून घेतले आणि एका कपड्यानं सगळं म्हणजे देवाची जागा स्वच्छ पुसून घेतले आणि इथं बाजूला ना महाराजांची पूजा पण मांडून घ्यायची होती मला, म्हणून मी त्यासाठी तिथं पण एक छोटा चौरंग आतरून त्यावर पण कपडा आतरून ठेवले होते आणि मी इथं ना एक एक देवांना घेऊन असं धुवून घेत होते, स्वच्छ करून घेत होते आणि पुसून लगेच जाग्यावर ठेवून देत होते. कारण काय असतं माहिती आहे का, एका ह्याच्यामध्येच जर सगळे देव धुतले तर एकमेकांना त्या देवांचं म्हणजे आंघोळीचं पाणी, थोडक्यात म्हणायचं गेलं तर एकमेकांचं आंघोळीचं पाणी लागू द्यायचं नाही देवांना. प्रत्येकाला सेपरेट सेपरेटच घालायचं. एका भांड्यामध्ये असं बुडवून बुडवून देवांची पूजा कधीच करायची नाही. आणि बघा मग मी जाग्यावर सगळे देव व्यवस्थित ठेवले आणि त्यानंतर मग मला इकडं बाजूला महाराजांची पण पूजा मांडून घ्यायची होती आणि व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी तुम्हाला इथं फास्ट फॉरवर्ड करून दाखवत आहे, कारण खूप मोठा व्हिडिओ होणार होता म्हणून मी इतकं फास्टमध्ये केला आहे हा व्हिडिओ. तर इथं माझी पूजा होत आली आणि मी देवींना ना हळदी कुंकू लावून घेतलं आणि देवतांना अष्टगंध लावला. तर इथं बाजूला पण मी महाराजांची फोटो स्वच्छ करून घेतले आणि महाराजांचे फोटो ठेवले. त्यांच्या पुढे छोटासा एक चौरंग होता माझ्याकडं, तो चौरंग घेऊन त्यावर एक वस्त्र आतरण ठेवलं, कारण त्यावर मी महाराजांची मूर्ती ठेवत असते. आणि इथं बघा मी पंचामृत म्हणजे पूर्ण दूध, दही, मध हे असं पूर्ण जे असतं ते पंचामृतासाठी ते घेऊन आले होते माझे मिस्टर आणि मग त्यांनी आणल्यानंतर मी इथं पंचामृत बनवून ठेवलं होतं महाराजांसाठी आणि मग इथं मी महाराजांचा अभिषेक केला पंचामृताने आणि मग अभिषेक झाल्यानंतर मी महाराजांची मूर्ती स्वच्छ असं पुसून कोरडी करून घेतले आणि मग कोरडी केल्यानंतर मग मी जाग्यावर ठेवले. इथं म्हणजे जिथं मी मांडणी करणार होते तिथं ठेवून दिले महाराजांची मूर्ती पण, कारण ना हे तीर्थ जे आहे ना ते तीर्थ आपल्याला पूजेला पुढे लागणार होतं म्हणून मी हे तीर्थ एकदम असं म्हणजे छान स्वच्छ पाण्यानं बनवलेलंच होतं आणि आपलं दूध दही तर स्वच्छच असतं घरामधलं. तर इथं बघा मी महाराजांना ते हिना अत्तर लावत होते, कारण महाराजांना हिना अत्तर खूप आवडतं म्हणून मी महाराजांसाठी खास म्हणजे आम्ही असं मागवून घेतलं हिना अत्तर आणि ते हिना अत्तर मी महाराजांच्या मूर्तीला दररोज लावते. आणि मग इथं महाराजांना पण मी अष्टगंध लावून घेतला, त्यानंतर मी गंध, अक्षदा, फूल वाहिलं आणि मग महाराजांना मी फूल ठेवायचं होतं मला वरती पण ठेवायचं होतं पण जागा कमी पुरत होती म्हणून मी इथं खाली ठेवलं. जागा कमी पडत होती मी पुरत होती म्हणले तर जागा कमी पडत होती म्हणून मी असे साईडनं उचलू फुलं मांडत होते. त्यानंतर इकडे देवांना पण मी फूल ठेवून दिले आणि काय होते, फूल, अगरबत्ती, धूप, दीप असं घरामध्ये इतकं प्रसन्न वातावरण होतं देवांची अशी पूजा केल्यानंतर. त्यानंतर इथं बघा मी म्हणजे फास्ट फॉरवर्ड केल्यामुळं तुम्हाला पटकन देवपूजा झालेली वाटते पण देवपूजेला खूप वेळ लागला होता. त्यानंतर इथं मी महाराजांना म्हणजे गुरुपद देण्यासाठी एक नारळ आणि गुलाबाचं फूल दोन्ही हातामध्ये घेऊन मंत्र म्हणत होते
मी महाराजांना म्हणत होते की महाराज तुम्ही माझे माता पिता बंधू सखा मित्र माझे सर्वस्व तुम्ही आहात महाराज. तर तुम्ही माझं म्हणजे माझ्या पाठीशी उभा राहा, माझं पालन करा, माझ्या परिवारावर माझ्या पूर्ण म्हणजे संसारावर तुमची अशीच छत्रछाया असू द्या, तुमच्या असाच आशीर्वाद असू द्या असं मी महाराजांना म्हटले. आणि त्यानंतर मग मी महाराजांच्या समोरच ठेवणार होते, पण जागा नसल्यामुळं मी साईडला नारळ आणि गुलाबाचं फूल ठेवले. त्यानंतर महाराजांना मी खडीसाखर काही नव्हती, मी यांना सांगितलं होतं पण विसरले. मग ते खडीसाखरच्या ऐवजी मी साखर ठेवले आणि मग महाराजांना पाणी आणि साखर ठेवले. त्यानंतर इथं बघा मी जे तीर्थ होतं ते तीर्थ घेऊन हातावर मग आपला जो मंत्र होता तो मंत्र म्हणले आणि ते मंत्र म्हणल्यानंतर इथं मी आरतीची तयारी करून घेऊन आरती करून घेतली. तर बघा माझी अशी पूर्ण पूजा झाली होती. तर ही पूजा माझी कशी झाली हे पण मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि माझी जर पूजा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला पण लाईक करा आणि चॅनलवर पण नवीन असाल तर चॅनलला पण माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका. तर त्यानंतर बघा मी असं पूर्ण तुम्हाला माझ्या पूजेचा लूक दाखवते, कशी वाटते माझी पूजा. तर मी छोटीशीच अशी रांगोळी पण काढली होती आणि इतकं प्रसन्न वाटायला का पूजेमुळं घर ना असं घर पूर्ण भरून असं वाटत होतं. आणि त्यानंतर इथं बघा मला नैवेद्य पण दाखवायचं होतं, त्यासाठी इथं मी पाट्यावर ना एक पाटा होता, त्या पाट्यावर असं भरीव चौकोन काढले होते. तर पाण्यानं भरीव चौकोन काढून त्यावर नैवेद्याचं ताट ठेवायचं आणि मग तुळशीचे पानं असतात ते तुळशीचे पानं नैवेद्यावर ठेवायचं, कारण तुळशीच्या पानाशिवाय नैवेद्य हा अपूर्ण असतो. तर प्रत्येक नैवेद्यावर तुळशीचं पान ठेवणं हे गरजेचंच असतं. त्यानंतर बघा आपण नैवेद्य दाखवल्यानंतर पाण्याने 3 वेळेस ताटाच्या भोवती पाणी फिरवायचं आणि त्यानंतर मग महाराजांना असं घास चारायचं, म्हणजे आपण जसं जेवण भरवतो तसं जेवण भरवायचं आणि मग तुळशीचे पानं जे आहेत ते महाराजांकडं देठ करून ठेवून द्यायचे. तर अशी होती माझी आजची पूजा. तर बघा मला आणखीन एक म्हणजे महाराजांच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये जायचं आहे, तर त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये देते, तर तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा. आणि हा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशा छोट्या छोट्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.